प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांना सलाम. मी इमॅन्युअल ख्रिस्ती पुन्हा एकदा आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे आजच्या दिवसाला साजेसा असा विषय तो म्हणजे 31 ऑक्टोबर 2024. प्रियांनो, सुधारणा चळवळीचा किंवा प्रोटेस्टंट रिफॉर्मेशनचा हा 507वा वर्धापन दिन आहे. काय असं घडलं होतं 31 ऑक्टोबर 1517 ह्या दिवशी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात ते पाहणार आहोत. प्रियांनो, प्रेषितांच्या काळानंतर जे अद्भुत असं सर्वात मोठं कार्य असेल ते म्हणजे प्रोटेस्टंट रिफॉर्मेशन, ज्याला सुधारणा चळवळ असं देखील म्हटलं जातं. जगभरात जो अंधार पसरलेला होता आणि सुवार्तेची खरी ओळख लोक गमावून बसले होते आणि संपूर्ण युरोपभरात देवाने अद्भुतरित्या ह्या सुवार्तेचा प्रकाश पाडला, तो म्हणजे प्रोटेस्टंट रिफॉर्मेशन. प्रोटेस्टंट हिस्ट्रीमध्ये, प्रोटेस्टंट विश्वासाच्या हिस्ट्रीमध्ये 31 ऑक्टोबर 1517 हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण त्या दिवशी रोमन कॅथोलिक चर्चच्या अंधकारातून सुवार्तेच्या प्रकाशात देवाने त्याच्या लोकांना घेऊन आला. रिफॉर्मेशनवर विचार करत असताना किंवा अध्ययन करत असताना हा विचार करता कामा नये की हा विचार कोणा मनुष्याचा आहे. जरी मार्टिन लुथर, जॉन विक्लिफ, जॉन हस, विल्यम टिंडेल ह्यासारखे लोक ह्या रिफॉर्मेशनच्या मागे होते, परंतु देवाने ह्या लोकांचा उपयोग करून घेतला. मुख्य स्रोत किंवा मुख्य ह्यामागचं सर्व काही जे होतं तो देव होता. देवाच्या आत्म्याने प्रेरित ह्या लोकांनी देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये हे रिफॉर्मेशन घडून आणलं. कारण आपल्याला ठाऊक आहे की आपण जेव्हा हिस्ट्री अभ्यासतो, इतिहास पाहतो, देवाने प्रत्येक युगामध्ये त्याचे लोक पेरलेले आहेत, जेणेकरून ते अंधकारात अडकलेल्या त्याच्या लोकांना ते बाहेर काढू शकतील आणि सुवार्तेच्या प्रकाशात चालू शकतील. प्रियांनो, मुद्दा हाच आहे की आपण आनंदित आहोत. का आनंदित आहोत? कारण सुवार्ता पुन्हा एकदा आपल्याला मिळालेली आहे आणि या सुवार्तेमध्येच आपल्याला ख्रिस्त दिसतो प्रियांनो. आणि ख्रिस्ताच्या विश्वासानेच आपल्याला सर्व काही प्राप्त होते. तारण म्हणा, उद्धार म्हणा, मुक्ती म्हणा, समेट म्हणा, सर्व शापापासून, सर्व नाशापासून मुक्ती. होय प्रियांनो, त्या ख्रिस्ताच्या सुवार्तेमध्येच एवढं सामर्थ्य की त्याच्या सर्व गोष्टीतून आपल्याला मुक्त करते. प्रियांनो, मार्टिन लुथर यांनी 31 ऑक्टोबर 1517 ह्या दिवशी 95 धार्मिक विधाने म्हणजे ज्याला 95 थिसेस, ते जर्मनी येथील विटनबर्ग शहराच्या कॅसल नावाच्या चर्चच्या द्वारावर ही 95 थिसेस विधाने ठोकली होती. 1521 मध्ये मार्टिन लुथरला जेव्हा डाएट ऑफ वर्म्स मध्ये बोलावून त्याच्या शिकवणीसाठी नकार देण्यास सांगितले, त्यावर मार्टिन लुथरने उत्तर दिले की जोपर्यंत मला पवित्र शास्त्र आणि तर्काने खात्री होत नाही तोपर्यंत माझा विवेक देवाच्या वचनाला बांधील आहे. मी माझी मते बदलू शकत नाही, कारण विवेकाच्या विरोधात जाणे योग्य नाही. देव मला मदत करो, माझे अंतःकरण देवाच्या वचनाला बांधलेले किंवा समर्पित आहे. हिअर आय स्टँड. हे मार्टिन लुथरचे शब्द आहे जे आपण इतिहासात पाहतो. प्रियांनो, रिफॉर्मेशन आणि रिफॉर्मर्स हे पवित्र शास्त्राला उच्च दर्जाचे मानणारे असे होते, कारण त्यांना ठाऊक होते की देवाचे वचन हे ईश्वर प्रेरित आहे, जे दोषमुक्त आहे, अचूक आहे आणि आपल्या विश्वास व जीवनासाठी ते पुरेसं व अधिकारयुक्त असं वचन आहे. ज्याप्रमाणे 2 तिमोथी 3 अध्याय आणि 16 वचन आपल्याला सांगतं. वचन असं सांगतं की प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण ह्याकरता उपयोग आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. होय प्रियांनो, पण या उलट जेव्हा आपण रोमन कॅथोलिक चर्च साठीचा जी शिकवण पाहतो आपण, त्यामध्ये असं शिकवलं जातं की चर्चसाठी किंवा मंडळीसाठी अधिकार हा धर्मशास्त्र, रूढी, परंपरा, प्रथा आणि पोप हे सर्वोच्च अधिकार होते आणि त्यामुळे अनेक पाखंडी शिक्षण मंडळीमध्ये येऊ लागलं होतं. सामान्य लोक त्यामध्ये फसू लागले होते. उदाहरणार्थ प्रियांनो, हे चुकीच्या शिक्षणाबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यातलं पहिलं उदाहरण मी देऊ इच्छितो की इमॅक्युलेट कॉन्सेप्शन ऑफ मेरी, म्हणजे मरियेचा जन्म हा पापविरहित होता आणि तिने कधीच पाप केले नाही. परंतु प्रियांनो, ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र हाताळतो की पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला असं कळून येतं, जेव्हा आपण रोमकरासपत्राचा 3 अध्याय 23 वचन वाचतो, तिथं आपल्याला असं कळून येतं की प्रत्येकाने पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. होय प्रियांनो,
जे आदामाचं मूळ पाप आहे, जो कोणी मानव जन्म ह्या धर्तीवर जन्म घेतो तो आदामामध्ये जन्म घेतो आणि आदामाच्या मूळ पाप स्वभावामध्ये जन्म घेतो. आणि आपल्याला ठाऊक आहे की येशूची आई मरिया ही देखील एक मानवच होती आणि ती देखील त्या मूळ पापामध्ये जन्मलेली होती. म्हणून पवित्र शास्त्र ह्या शिक्षणाला कुठेच थारा देत नाही किंवा कुठेच आधार देत नाही. इमॅक्युलेट कॉन्सेप्शन ऑफ मॅरी हा जो सिद्धांत ह्याला कुठेच पवित्र शास्त्रात थारा मिळत नाही. दुसरं मी आपल्याला उदाहरण देऊ इच्छितो ते म्हणजे अझम्पशन ऑफ मेरी. प्रियांनो, मरियेला मरणाचा अनुभव आलाच नाही. ही रोमन कॅथोलिक चर्चची मंडळीची शिकवण आहे. तिला शरीर व आत्म्यासह उचललं गेलं. परंतु आपण जेव्हा पवित्र शास्त्र अभ्यासतोय ह्याचं आपल्याला कुठंच पाया किंवा ह्याचा आपल्याला कुठंच आधार असं सापडत नाही. म्हणून हे देखील सपशेल चुकीचं शिक्षण पवित्र शास्त्राद्वारे आहे. म्हणून प्रियांनो, पुढे आपण जाऊया. शिवाय तारण हे विश्वासाने मिळते, जो येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण पवित्र कार्यावर आधारित आहे. ज्याप्रमाणे एफिस 2:8 आपल्याला शिकवते की तारण केवळ कृपेनेच विश्वासाद्वारे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. परंतु या उलट जर रोमन कॅथोलिक चर्चची मंडळीची आपण शिकवण पाहिली तर त्यांची शिकवण अशी होती की तारण हे विश्वास प्लस सत्कृत्य, म्हणजे विश्वास अधिक सत्कृत्य यावर आधारित आहे. आणि ही त्यांची धारणा होती. परंतु ज्यावेळेस आपण जसं मी म्हटलं की इफिस 2:8 आणि त्यानंतर जेव्हा रोम करासपत्राचा 1 अध्याय आणि 17 वचन वाचतो की तिथं आपल्याला कळते की नीतिमान विश्वासाने जगेल. होय प्रियांनो, नीतिमान विश्वासाने जगेल. जस्ट शॅल लिव्ह बाय फेथ हे आपल्याला समजून येतं. इथे देखील आपल्याला कळून येतं की रोमन कॅथोलिक मंडळीची ही शिकवण सबसेल चुकीची आहे. परंतु पवित्र शास्त्राला आपल्याला शिकवते की आपण तारण मिळावे म्हणून नाही, तर तारण मिळाले आहे म्हणून सत्कृत्य करतो आणि देवाच्या अपार अशा करुणेला प्रतिसाद देतो प्रियांनो. आणि हे केवळ देवाच्या गौरवास्तव आहे. आमची सत्कृत्य आमच्या तारणात काहीच भर घालत नाही. आमचे तारण केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरील परिपूर्ण कार्यावर आधारित आहे, जे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्णत्वास नेलं. होय प्रियांनो, आमचं संपूर्ण तारण हे देवाचं अद्भुत आणि अलौकिक असं कार्य आहे, ज्यामध्ये आपला कुठलाही सहभाग नाही. आपला सहभाग आहे तो केवळ आणि केवळ पापी म्हणून. पुढे आपण जाऊया. तारण हे परमेश्वराकडून आहे. प्रियांनो, निवड ज्यावेळेस परमेश्वर करतो, त्या निवडीपासून स्वर्गातील गौरवापर्यंत, विश्वासाच्या देणगीपासून ते पवित्रतेपर्यंत आणि परिपक्वतेपर्यंत जे काही आहे ते सर्व काही परमेश्वर त्याच्या संतगणांना जतन करून ठेवतो. हे सर्व काही परमेश्वराकडून आहे आपल्याला समजलेलं आहे. आणि प्रियांनो, ज्या वेळेस आपण प्रोटेस्टंट रिफॉर्मेशनचे जे आधारस्तंभ आहे, ज्याला 5 सोलाज असं देखील म्हटलं जातं, ते आपल्याला शिकवतात की आपण केवळ देवाच्या कृपेने, केवळ विश्वासाच्या द्वारे, केवळ प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आणि केवळ देवाच्या वचनानुसार देवाच्या गौरवासाठी आहोत. फेथ अलोन इन क्राइस्ट अलोन, by God's grace alone, to live by scripture alone, to the glory of God alone. होय प्रियांनो, प्रोटेस्टंट रिफॉर्मेशन हे कुठल्याही व्यक्ती मंडळी, धार्मिक मानवाधिकार किंवा रूढी परंपरेवर आधारित नाही, तर ते केवळ देवाच्या वचन ह्यावर आधारलेले आहे. म्हणूनच पवित्र शास्त्राला मानणारे असेच आपण प्रोटेस्टंट असले पाहिजे. प्रोटेस्टंट रिफॉर्मेशन म्हणजे मंडळीने पवित्र शास्त्राच्या शिकवणीकडे आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे, जो मंडळीचा प्रमुख आणि मुख्य आधार आहे, त्याच्याकडे परतणे. आणि रोमन कॅथोलिक चर्च तसे सर्व अशास्त्रीय शिकवणी जे पवित्र शास्त्रात धरून नाही, ज्या चुकीचे विधी आहेत, ज्या प्रथा आहेत, यांना विरोध करणे. खऱ्या विश्वासणाऱ्यांनी हा विरोध केला म्हणून त्यांना प्रोटेस्टंट म्हटलं गेलं. प्रियांनो, आजचा हा दिवस 31 ऑक्टोबर आपल्यासारख्या प्रोटेस्टंट लोकांसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे. ज्या दिवसासाठी, ज्या सत्यासाठी, सत्याच्या सुवार्तेच्या प्रकाशासाठी जे रिफॉर्मर्स, जी लोक होते, मार्टिन लुथर सारखे असतील, जॉन हस असतील, विल्यम टिंडेल असतील, असे काही लोकांनी आपलं रक्त देखील सांडलेलं आहे, मरण सहन केलेलं आहे आणि ते देवाच्या सत्यासाठी बळी गेलेले आहेत. प्रियांनो, हा महत्वाचा दिवस, या महत्वाच्या दिवसाबद्दल आपल्या सर्वांना माहिती असावी म्हणून हा विषय मी निवडलेला होता. ह्या दिवसासंबंधाने किंवा ह्या प्रोटेस्टंट रिफॉर्मेशनमध्ये आणखी व्हिडिओ येत्या दिवसामध्ये आपण पाहाल माझ्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूबवर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. या दिवस रिफॉर्मेशन डे आपल्या सर्वांना आशीर्वादाचा जाओ. थँक्यू सो मच.